क्या बोलते हैं क्या, चलिए छोड़ो और क्या है। सामाजिक न्याय खात्यातला लाडली निधी जो आहे बहन तो योजना जो है उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है, जिसकी वजह से बाकी जो खाते हैं उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है। लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है। आप कितना रुपया देता है, 700 रुपया क्या 500 रुपया कितना है, आप 500 पर आया, 1500 था 500 आया। चुनाव के प्रचार में 2100 देने की बात की थी ना। अजित पवार बोलता है मैंने कहा, मैंने तो नहीं कहा था, मी नाही बोललो होतो। कर्जमाफी मी कुठे बोललो, अहो सरकार तुमचं आहे ना, पण तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, डेप्युटी सीएम आहात। आता प्रत्येक मंत्री म्हणतोय माझा पैसा, हा तुमचा पैसा कुठला? ते एक मंत्री आहेत, माझ्या खात्याचा पैसा वळवला। अहो लाडका बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय। त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून। तुम्हाला पैसा आता तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय। शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही। अजितदादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री। अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे, आमच्या काळात आम्ही पाहिलेलं आहे ना। आता शकुनीचा सर, सहभाग असं देखील सर, एक बार संजय हिंदी शिरसाट में बता म्हणतात, अर्थखात्यात शकुनीचा सहभाग असं देखील आता चिडून ते म्हणाले। म्हणजे अजितदादा पवारांना म्हणाले शकुनी। अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं, दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल, राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही। अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत,